अमेरिकेमधील युद्धाचा परिणाम भारतावर सुद्धा होत असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेल जपून वापरा असं आवाहन पंतप्रधान मोदींनी जनतेला केलंय। तर मोदींनी दिलेले सल्ले म्हणजे नाकर्तेपणाचे पुरावे असल्याचं म्हणत राहुल गांधींनी टीका केली आहे। यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा पलटवार केलाय। इराण अमेरिकेतील युद्धाचा परिणाम भारतावर सुद्धा होत असल्यानं पेट्रोल डिझेल जपून वापरा असं आवाहन पंतप्रधान मोदींनी जनतेला केलंय। पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे। उपदेश नाही तर नाकर्तेपणाचे पुरावे, राहुल गांधी। मोदींनी काल जनतेकडून त्यागाची मागणी केली। हे मोदींचे सल्ले नव्हे तर नाकर्तेपणाचे पुरावे। 12 वर्षात देशाला अशा वळणावर आणून ठेवले की आता जनतेला सांगावं लागत आहे काय खरेदी करावं आणि काय नाही, कुठे जावं आणि कुठे जाऊ नये। स्वतःची जबाबदारी टाळण्यासाठी ते प्रत्येक वेळी जनतेवरच ओझं टाकतात। देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेरचं, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय। देशामध्ये सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत। रिजेक्टेड माल आहे। आता त्याला तुम्ही महत्त्व देता, आम्ही देत नाही। मोदीजींनी जे सांगितलं त्याचा जर अर्थ राहुल गांधींना कळला नाही तर आता त्यांना दोष देता येत नाही। कुठेतरी त्यांची समजच कमी आहे, पण तो जनतेला कळलाय आणि त्यामुळे जनता रिस्पॉन्ड करेल। पंतप्रधान मोदी 8000 कोटींचं विमान वापरतात, महागड्या वस्तू वापरतात, जनतेच्या पैशावर परदेश वाऱ्या करतात। मोदींनी मंत्र्यांनाच काटकसर करण्याची सवय लावावी। फडणवीसांनीही गाड्यांचा ताफा घेऊन फिरण्यापेक्षा मेट्रो बसनं फिरावं। देशासाठी एवढा त्याग करायला काय हरकत आहे, असं वर्षा गायकवाडांनी म्हटलंय। अर्थव्यवस्था इतकी ढासळली आहे की आपण ह्याच्यातनं सुटू शकत नाही। आपला गळा दाबला जाणार आहे। पेट्रोल डिझेलचे भाव पुढच्या काही दिवसांमध्ये 30 ते 40 रुपयांनी वाढवण्यात येतील। पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे भाव 450 रुपये इतके वर गेलेले आहेत। आपला जास्तीत जास्त परकीय चलन आपल्याला वाचवता कसं येईल हे बघता या प्रत्येक गोष्टीत आपण ज्या प्रकारे रॅशनलायझेशन करू शकू ते केलं पाहिजे। देशहितासाठी वर्षभर सोनं खरेदी करू नका असं आवाहन पंतप्रधान मोदींनी जनतेला केलं। आणि या आवाहनानंतर सराफा बाजारामध्ये चिंता दिसून येते। देशभरातील कोट्यवधी कारागिरांच्या रोजगारावर संकटाची भीती निर्माण होऊ शकते। देश हितासाठी 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, पंतप्रधान मोदींनी हे आवाहन केलंय। देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये सराफ बाजारात मोठा शुकशुकाट पाहायला मिळतोय। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर आमच्या सराफा व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं पुण्यातले सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष अभय गाडगिळ म्हणाले। भारतीय लोक आणि सोनं यांचं एक अटूट नातं आहे। ते नाटक कायमस्वरूपी असणार आहे, वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे आणि ते पुढेही चालत राहणार आहे याची खात्री आहे। आमच्या व्यवसायावर अथवा लोकांच्या खरेदीवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही। दरम्यान ज्वेलरी मेकिंगवर उदरनिर्वाह होणाऱ्या 3 कोटी कारागिरांचं काय, असा सवाल मुंबईत ऑल इंडिया ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी केलाय। 3 लाख कारागीर आहे, 3 करोड कारागीर आहे हिंदुस्थानमध्ये, त्यांचे काम कुठे जाणार? आम्ही 15,000 ज्वेलर्स आहे मुंबईतून, त्यांचे सगळे काय काम करणार? ज्वेलरी इंडस्ट्री जीडीपी मध्ये जवळजवळ 7% पर्यंत योगदान असतं। जसं मी सांगितलं 70 लाख ते 1 कोटी कारागीर पूर्ण भारतात असतात। त्यांचा बेरोजगारीचा एक मोठा प्रॉब्लेम्स येऊ शकतो। जर परकीय चलनाला जर तुम्ही समजा वाव देणार नसेल तर बाहेरून जे सोनं येतं ते पहिला तुम्ही थांबवा। जे काम केल्याशिवाय किंवा आतल्यात सोनं घेतल्याशिवाय त्यांचं काम केल्याशिवाय ते चालत नाही, त्या कारागीरचं काय होणार याचा सुद्धा विचार करणं तेवढंच गरजेचं आहे। आणि आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी। मुंबईमध्ये 15 मे पासून 10% पाणी कपात केली जाणार आहे। जलाशयांमधील पाणीसाठा घटल्यामुळे पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे। सध्या केवळ 23.52% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे।
जलाशयांमधील पाणीसाठा घटल्यानं मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलाय. जलाशयांमध्ये सध्या 23.52% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. तर अल्निनो आणि कमी मान्सूनच्या शक्यतेमुळे पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईकरांनी घाबरू नये, पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. हॉटेल्स, व्यावसायिक यासह आस्थापनांनी सुद्धा पाणी बचतीच्या उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश प्रशासनानं दिलेत. तर पाणीदार जिल्हा अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात सुद्धा यावर्षी पाणी टंचाईचं सावट आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी 40 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी जलसंपदा विभागाकडून उपसाबंदी लागू करण्यात आली आहे. पंचगंगा आणि भोगावती या प्रमुख नद्यांवर उपसाबंदी करण्यात आली आहे. तर दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांमधील पाणी यापुढे शेतीसाठी वापरता येणार नाहीये. वाढलेला उन्हाचा तडाखा आणि पाऊस लांबण्याच्या शक्यतेमुळे जलसंपदा विभागानं ही खबरदारी घेतली आहे. सोलापूर जिल्ह्याची वरददायिनी मानल्या जाणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठा -8.69% पोहोचलाय. कालव्याद्वारे शेतीसाठी आणि पिण्यासाठी होणारा पाण्याचा विसर्ग तसंच बाष्पीभवनामुळे धरणाची पातळी खालावली आहे. सध्या धरणामधून विविध कालव्यांमार्फत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाणी पुरवठ्यासाठी निदर्शनं करण्यात आली. तर पिण्याच्या पाण्यासाठी पहिलं प्राधान्य असेल. पाणी टंचाईच्या अनुषंगानं प्रांताधिकाऱ्यांना टँकर सुरू करण्याबाबतचेही अधिकार दिल्याचं मंत्री जयकुमार गोरेंनी म्हटलंय. टंचाईच्या अनुषंगानं बैठक झालेली आहे. टंचाईमध्ये मुळात शेतीच्या पाण्यासंदर्भातला विषय होता, उजनीच्या पाण्याच्या आवर्तनासंदर्भातला विषय होता. एक आवर्तन आपण आता दिलेलं आहे आणि 30 ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचा जेवढा साठा आपल्याला लागतो तो राखीव करून आणि टँकरचा प्रस्ताव आल्यापासून 48 तासाच्या आत टँकरचा प्रस्ताव मंजूर केला पाहिजे. कांद्याचे भाव कोसळल्यामुळे राज्यभरातले शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकरी संकटात असून यावर तोडगा काढा अशा मागणीचं पत्र दानवेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं. तर परिस्थिती अत्यंत वाईट असून सरकार विचार करेल अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली आहे. कांद्याचे भाव कोसळल्यानं राज्यभरातले शेतकरी हवालदिल झालेत. शेतकऱ्यांच्या कांद्याला 1 रुपया प्रति किलोचा दर मिळतोय, त्यामुळे उत्पादन खर्च निघणंही कठीण झालंय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केलाय. धाराशिवमध्ये एका शेतकऱ्यानं 600 गोण्या कांदा पेटवून दिलाय. छत्रपती संभाजीनगरमधल्या एका शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना 1 कांदा आणि 1 रुपया पार्सल करून निषेध नोंदवलाय. या प्रकरणी तोडगा काढा अशी मागणी अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित केली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे जो कांदा बांगलादेश किंवा इतर देशात जायचा त्यावर मोठ्या प्रमाणावर आता बंधनं आलेत आणि त्यामुळं आपल्या देशातला कांदा हा थोडा त्या ठिकाणी घरी पडलेला आहे. त्यामुळं अत्यंत वाईट परिस्थिती आहे. पण सरकार या शेतकऱ्याबद्दल काही काळजी घेण्याचा विचार करत आहे. आमचे मुख्यमंत्री याबद्दल सकारात्मक चर्चा करते आहे. बघा, सरकार हे संवेदनशील सरकार आहे. पहिली गोष्ट, कांद्याचा भाव जो पडलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये देखील सरकार निर्णय घेईल. अंबादास दानवे साहेबांनी जे पत्र लिहिलंय त्याचा देखील सरकार विचार करेल. युबीटीचे ते असले तरी, कारण शेवटी शेतकऱ्यांच्या भल्याचा प्रश्न आहे. टीसीएस प्रकरणामधील निदा खान ज्या ठिकाणी लपली होती ते मतीन पटेलांचं घर अनधिकृत असून त्यावर बुलडोझर चालण्याची शक्यता आहे. या विरोधामध्ये मतीन पटेल यांनी संभाजीनगर कोर्टामध्ये धाव घेतली आहे. महापालिकेनं दिलेली नोटीस बेकायदेशीर असल्याचा मतीन पटेल यांनी दावा केलाय. उत्तर देण्यासाठी मतीन पटेल कोर्टाकडे 15 दिवसांचा वेळ मागणार आहे. नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान संभाजीनगरमध्ये ज्या घरामध्ये लपली होती ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणामध्ये निदा खानला लपवून ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घराला 3 दिवसांची नोटीस पाठवण्यात आली आहे. घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधल्याचं म्हणत छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं घराला नोटीस चिकटवली आहे. याला आता 3 दिवस पूर्ण झाले. त्यामुळे मतीन पटेलांच्या घरावर आज किंवा उद्या कारवाईची शक्यता आहे. 3 दिवसांमध्ये त्याचं काय म्हणणं आहे नेमकं ते ऐकलं जाईल आणि निश्चितच त्याचं जर समाधानकारक उत्तर या ठिकाणी आलं नाही तर 100% त्याच्या घरावर बुलडोझर चालवलं जाईल. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड इम्तियाज जलील असल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केलाय. निदा खान
ही एक पेड वर्कर आहे, एक जण आहे. असे अनेक निदा खान या महाराष्ट्रामध्ये जागोजागी फिरतायत की हा इम्तियाज जलील जो माजी खासदार आहे त्याचा भावाची बायको, त्याचे असलेले हे सगळे रिलेटिव्ह आहेत. निदा खाननं पीडितेचं मूळ नाव बदलून हानिया असा करण्याचा कट रचला होता. निदाने पीडितेला धार्मिक मुद्द्यांशी संबंधित तब्बल 171 लिंक्स पाठवल्या. निदाकडून पीडितेचं पूर्णपणे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पीडितेच्या घरी जाऊन तिला धार्मिक शिक्षण देणं, ठराविक पोशाख परिधान करायला लावणं, धर्माची प्रार्थना घेण्याचे धक्कादायक प्रकार तिने केले. दरम्यान निदा खानचा मोबाईल क्लोनिंगसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलाय. मोबाईलमधून डिलीट केलेले मेसेज, व्हिडिओ आणि नंबर रिकव्हर करण्यात येणार आहे. निदाची फरार काळातील लोकेशन हिस्ट्री, बँक व्यवहारांची चौकशी होणार आहे. क्लाउड बॅकअप, ईमेल, सोशल मीडिया लॉग इन्स, सर्व बाबींची चौकशी होणार आहे. आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून कुठून फंडिंग होत होतं का याचाही तपास केला जाणार आहे. गदी माडगुळकर यांचं घर खासगी बिल्डरला विकण्याचा घाट असल्याचा आरोप त्यांचे नातू सुमित्र माडगुळकर यांनी नातेवाईकांवर केलाय. गदी माडगुळकर यांचं पुण्यातील निवासस्थान पाडण्यास नातू सुमित्र माडगुळकर यांनी विरोध केला आहे. गदी माडगुळकर यांचं पुण्यातलं निवासस्थान पाडण्यास त्यांचे नातू सुमित्र माडगुळकर यांनी विरोध केलाय. गदिमांची वास्तू खासगी बिल्डरला विकण्याचा डाव असल्याचा आरोपही सुमित्र माडगुळकरांनी केलाय. गदी माडगुळकर यांचं पुण्यातल्या शिवाजीनगरमध्ये पंचवटी नावाचं निवासस्थान आहे. याच निवासस्थानामध्ये गदिमांनी गीत रामायण लिहिलं होतं. ही वास्तू खासगी बिल्डरला विकण्यासाठी नातेवाईक दबाव टाकत आहेत असा सुमित्र माडगुळकरांचा आरोप आहे. आपल्या जीवाला धोका आहे अशी पोस्टही त्यांनी सोशल मीडियात केली आहे. गदिमांचे जे वारस म्हणून स्वतःला सांगतात, जे गदिमांवरती मोठी मोठी पुस्तकं लिहितात, आपल्या बंगल्यावरती मोठी मोठी पुस्तकं लिहितात, ते लोकांकडे जाताना दाखवतात की आम्ही गदिमांचा वारसा पुढे नेतोय. पण हे तीच लोक प्रत्यक्षात गदिमांचं घर पाडायला तयार आहेत आणि तेच आम्हाला धमक्या देणं किंवा बिल्डरला आत करणं हे असे उद्योग त्यांचे चालू असतात. माझ्या सासूबाई शीतल माडगुळकर म्हणजे श्रीधर माडगुळकरांची पत्नी, आनंद माडगुळकर माझी नणंद, परवा ती भांडून गेली. आम्हाला घरातनं बाहेर जा सांगितलं. खोटी कुभांड रचली जातात. माझ्या मिस्टरांना धक्काबुक्की केलेली आहे. ते आम्ही सहन करणार नाही. ही गदिमांची वास्तू आहे, आम्ही प्राणापलीकडे जपणार. गदिमा आमचं महाराष्ट्राचं, देशाचं वैभव आहे. त्यांच्या असलेल्या सर्व वास्तू आणि त्यांच्या कुठल्याही मिळकतीवर अन्याय न होणं हे पाहणे आमची जबाबदारी आहे. मी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधून जो कायदेशीर मार्ग न्यायिक असेल तो घेईल. देशभरातून येणारे भाविक तुळजाभवानीला श्रद्धेनं सोनं, चांदी आणि रोख रक्कम दान करतात. तुळजाभवानी मंदिराच्या खजिन्यामध्ये गेल्या 2 वर्षात 49 किलो सोनं आणि 523 किलो चांदीची भर झाली आहे. पाहूया. धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिराच्या खजिन्यात गेल्या 2 वर्षात 49 किलो सोनं आणि 523 किलो चांदीची भर पडली आहे. मार्च अखेरीस मंदिरातील सोनं आणि चांदीची मोजदाद केली गेली तेव्हा 253 किलो 30 ग्रॅम सोनं आणि सुमारे 4523 किलो चांदी असल्याचं आढळलं. देशभरातून येणारे भाविक तुळजाभवानीला श्रद्धेनं सोनं, चांदी आणि रोख रक्कम दान करतात. भाविकांनी अर्पण केलेल्या देणगीतून तुळजाभवानीच्या तिजोरीमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये. दक्षिण भारतातून येणाऱ्या भाविकांचा ओघ वाढला आणि तुळजाभवानी मंदिराची श्रीमंती वाढू लागली. पेट्रोल डिझेल बचतीचं पंतप्रधान मोदींनी आवाहन केल्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. शासकीय दौऱ्यांमध्ये काटकसर करण्याची विनंती नाना पटोले यांनी मोदींना पत्राद्वारे केली आहे. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. शासकीय दौऱ्यांमध्ये शक्य तिथे काटकसर करणं हा देखील इंधन बचतीसाठी महत्त्वाचा संदेश ठरू शकतो. सामान्य नागरिकांवर काटकसरीचं आवाहन करताना लोकप्रतिनिधींनी आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा तत्वांचं पालन करणं आवश्यक आहे अशी जनतेची अपेक्षा आहे. त्यामुळे उपक्रमाची सुरुवात आपण स्वतःपासून आणि आपल्या पक्षापासून करावी ही विनंती. तो अशोक आढावला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. महिलेची लाखोंची लूट आणि जबरदस्ती केल्याप्रकरणी भोंदू आढावच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जादूटोणा विरोधी कायद्यान्वये भोंदू आढाव विरोधात गुन्हा दाखल आहे. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर आढावला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आणखी एक महत्त्वाची बातमी मुंबईतून. मुंबईच्या मालवणी आणि मनोरी भागामध्ये ड्रग्ज बनवण्याचं साहित्य जप्त करण्यात आलंय. मीरा भाईंदर गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. कारवाईमध्ये 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 13 कोटीहून अधिकचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलाय.